हरिओम. आज बुधवार 27 ऑगस्ट 2025, गणेश चतुर्थी. सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून सांगणार की समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. ऐकूया. सर्व ठिकाणी राम भरलेला आहे. जो पाहिजे त्याला समाधान मिळेल. ज्या घरात समाधान तिथे भगवंताचं राहणं जाणं. जे घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं. अशा खऱ्या भावनेने 1 वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय हे खात्रीने कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नाही. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असं वाटतं. त्याच्या मागे सारं जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे. पांडवांना वनवासात जे समाधान होतं ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हतं. आणि म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हेच संत श्रेष्ठ तुकाराम बुवांचंही सांगणं आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे, त्याने तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी होय. आणि मनुष्याला किती असले म्हणजे पुरं होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. ज्याचे मन समाधानात आहे त्याचं शरीर कसंही असलं तरी चालेल. समाधानालाच खरं महत्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे बरं. शिवाय घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळालं तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते. पण आपलं सर्व काही दिलं की देण्याला अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे असं मानतो की नाही. आपण उपाधीने झाकलो गेलो, एक एक उपाधी टाकत गेले तर आपले खरं स्वरूप प्रगट होईल आणि तिथे खरं समाधान होईल. राम करता आहे ही भावना होणं हे वासनेचं मरण. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचंय ते होऊ दे असं अनुसंधान जर असेल तर फलाविषयी सुख दुःख राहणार नाही. आपल्याला सगळं कळतं, पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपणच सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो. अगदी बरोबर. तसंच अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपल्या उर्मीला आवरू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच ना, ते म्हणजे भगवंताचं अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरांकडून घेतलं तरी रोग्याला पथ्य सांभाळावीच लागतात. शास्त्राने सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणं जरुरीच आहे. अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनाने साधणार नाही. असं अखंड अनुसंधान म्हणजेच खरी भक्ती. इतर साधनाने जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं. हाच या युगाचा महिमा आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरि